हॅलो फ्रेंड्स, डॉक्टर तिडके क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. डीटीसीच्या आजच्या कन्सेप्च्युअल व्हिडिओमध्ये मिओसिसमध्ये डीएनए कंटेंट आणि क्रोमोझोम नंबर कसा बदलतो ते आपण बघू. मिओसिसमध्ये मिओसिस 1 आणि मिओसिस 2 अशा दोन फेजेस आहेत आणि या दोन फेजमध्ये कशा प्रकारे चेंज होतो ते बघू आपण. समोर लक्ष द्या. मिओसिस 1 मध्ये आपण स्टार्ट करतोय. डिप्लॉइड पॅरेंट सेल मध्ये डीएनए कंटेंट 2C आहे. G1 फेज मध्ये ते किती असणार आहे? 2C असणार आहे. S फेज मध्ये किती असणार आहे? ते 4C, कारण S फेज मध्ये डीएनए रिप्लिकेशन होतं. G2 फेज मध्ये 4C असणार आहे. प्रोफेज 1 मध्ये 4C, मेटाफेज 1 मध्ये 4C, अनाफेज 1 मध्ये ते 4C असणार आहे. पण होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट झाल्यामुळे एका पोलला 2C आणि दुसऱ्या पोलला 2C. टिलोफेज 1 मध्ये सेम 4C 2C दोन पोलला. आणि आफ्टर मिओसिस 1 ज्या दोन डॉटर सेल तयार होतील, एका सेल मध्ये 2C आणि दुसऱ्या डॉटर सेल मध्ये 2C असणार आहे. ओके. क्रोमोझोम नंबर कसा बदलतो बघा. मिओसिस 1 मध्ये डिप्लॉइड पॅरेंट सेल मध्ये 2N क्रोमोझोम आहेत. G1 फेज मध्ये 2N, S फेज मध्ये 2N, G2 फेज मध्ये 2N, प्रोफेज 1 मध्ये 2N, मेटाफेज 1 मध्ये 2N. आतापर्यंत क्रोमोझोम नंबर बदलत नाही. पण अनाफेज 1 मध्ये होमोलॉगस क्रोमोझोम सेपरेट झाल्यामुळं एका पोलला N नंबर ऑफ क्रोमोझोम, दुसऱ्या पोलला N नंबर ऑफ क्रोमोझोम, म्हणजे 2N चे काय झाले? N झाले. याचा अर्थ क्रोमोझोम नंबर हाफ ह्या अनाफेज 1 या प्रोसेसमध्ये होतो, हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. टिलोफेज 1 मध्ये सेम दोन पोलला N नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत आणि हे N एका सेल मध्ये जातील आणि हे N दुसऱ्या डॉटर सेल मध्ये जातील. म्हणजे तुम्ही क्रोमोझोम नंबर जर केअरफुली बघितला तर 2N चा क्रोमोझोम नंबर N झालाय डॉटर सेल मध्ये. क्रोमोझोम नंबर हाफ होतोय, म्हणून मिओसिस 1 हे रिडक्शनल डिव्हिजन आहे. बरं, आता यानंतर तयार झालेल्या दोन डॉटर सेल मध्ये मिओसिस 2 चालू होईल आणि मिओसिस 2 चालू झाल्यानंतर प्रोफेज डीएनए कंटेंट बघा किती होतं डॉटर सेल मध्ये? 2C होतं. डीएनए कंटेंट डॉटर सेल मध्ये 2C होतं. तर प्रोफेज 2 मध्ये हे 2C आहे. G1, S आणि G2 डबल इंटरफेज इथं होत नसते. इंटरफेज फक्त एकदाच होते, ती पण सुरुवातीला. ओके. आता डायरेक्ट प्रोफेज 2 मध्ये ते 2C आहे. मेटाफेज 2 मध्ये ते 2C आहे. अनाफेज 2 मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट होतो आणि क्रोमॅटिड सेपरेट होतात आणि डीएनए कंटेंट 1C होतं. एका पोलला 1C, दुसऱ्या पोलला 1C किंवा CC म्हणलं तरी चालेल. टिलोफेज 2 मध्ये सेम, एका पोलला 1C, दुसऱ्या पोलला 1C आणि आफ्टर मिओसिस सेकंड एका सेल मध्ये C आणि दुसऱ्या सेल मध्ये C. अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर इथं 2C होतं आणि 2C चं डीएनए कंटेंट काय झालंय? हाफ झालंय, C झालंय. म्हणजे अनाफेज 2 मध्ये डीएनए कंटेंट हाफ होतो, हे आम्हाला लक्षात आलं पाहिजे. बरोबर. यानंतर क्रोमोझोम नंबर जर बघितला तर क्रोमोझोम नंबर N आहे आणि हा N क्रोमोझोम नंबर डॉटर सेल मध्ये N होते. तर प्रोफेज 1 मध्ये N आहे, प्रोफेज 2 मध्ये N आहे, मेटाफेज 2 मध्ये N आहे. अनाफेज 2 मध्ये सेंट्रोमियर स्प्लिट झाला, क्रोमॅटिड सेपरेट झाले, म्हणून अनाफेज 2 मध्ये क्रोमोझोम नंबर N आणि N, एका पोलला N क्रोमॅटिड, दुसऱ्या पोलला N क्रोमॅटिड. आणि टिलोफेज 1 मध्ये सेम कंडिशन, एका पोलला N, दुसऱ्या पोलला N आणि आफ्टर मिओसिस सेकंड तयार होणाऱ्या दोन डॉटर सेल मध्ये पण N क्रोमोझोम नंबर असणार आहे. बरोबर. म्हणजे इथं जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीच्या डॉटर सेल मध्ये N क्रोमोझोम नंबर आणि त्यांच्यापासून तयार होणाऱ्या डॉटर सेल मध्ये पण N आहे. म्हणजे क्रोमोझोम नंबर इथं कॉन्स्टंट राहतो. म्हणून मिओसिस सेकंड हे कोणतं डिव्हिजन आहे? तर इक्वेशनल डिव्हिजन आहे. इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची म्हणलं तर मिओसिस 1 मध्ये मिओसिस 1 च्या अनाफेज 1 मध्ये क्रोमोझोम नंबर हाफ होतो आणि मिओसिस 2 च्या अनाफेज 2 मध्ये डीएनए कंटेंट हाफ होतं. हे आम्हाला इथं कन्फर्म माहित असलं पाहिजे ज्यावेळेस याला आपण कम्पेअर करतो पॅरेंट सेल सोबत. चालेल. तर लक्षात ठेवा, अशा प्रकारे डीएनए कंटेंट आणि क्रोमोझोम नंबर बदलतो. थँक्यू व्हेरी मच.